नमस्कार. कोणतंही ग्रामर पाठांतर न करता नैसर्गिक पद्धतीने इंग्रजी बोलायला शिकवणाऱ्या ई गुरु यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर कोणतेही ग्रामर पाठांतर न करता नैसर्गिक पद्धतीने इंग्रजी बोलणं कसं सहज सोपं आहे हे समजून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या इंट्रोडक्शन व्हिडिओची लिंक पहा किंवा वरील आय बटनवर क्लिक करा. आणि असे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, त्यामुळे या व्हिडिओमधून तुम्ही थोडं जरी काही शिकला असाल तर ई गुरु चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आर्टिकल म्हणजे काय हे समजण्यासाठी आधी तुम्हाला नाऊन म्हणजे काय हे समजलं पाहिजे. नाऊन म्हणजे या जगातील प्रत्येक गोष्ट जिला नाव आहे, मग तो एखादा मनुष्य, एखादी जागा, एखादा प्राणी, एखादी कल्पना काहीही असू शकते. आणि अशा नाऊनच्या अगोदर येणाऱ्या किंवा अशा नाऊनला मॉडिफाय करणाऱ्या शब्दांना आर्टिकल असे म्हणतात. नाऊन या विषयावरचा डिटेल्समध्ये व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर वरील आय बटनवर क्लिक करा किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक चेक करा. आर्टिकल ही नेहमी सिंग्युलर कॉमन नाऊन म्हणजे एकवचनी सामान्य नावासाठीच वापरली जातात, जसं की बुक, टेबल, कार, वॉटर, मिल्क. आता आर्टिकल्सचे एकूण 2 प्रकार आहेत. पहिला डेफिनाइट आर्टिकल आणि दुसरा इनडेफिनाइट आर्टिकल. डेफिनाइट आर्टिकलमध्ये दचा समावेश होतो, तर इनडेफिनाइट आर्टिकलमध्ये ए आणि एन म्हणजे एनचा समावेश होतो. पहिल्यांदा आपण डेफिनाइट आर्टिकल म्हणजे काय ते पाहूया. जेव्हा आपण एखाद्या ठराविक स्पेसिफिक शब्दाबद्दल बोलतो तेव्हा डेफिनाइट आर्टिकल म्हणजे दचा वापर होतो. जसं की द रोज हॅज ब्युटिफुल स्मेल म्हणजे गुलाबाला सुंदर वास असतो. या वाक्यात सुंदर वास हा गुलाबाला येत आहे, म्हणजेच या वाक्यात विशेषतः गुलाबाविषयी बोलले जात आहे हे आपल्याला समजते. म्हणून या वाक्यात रोज या शब्दाच्या अगोदर द हे डेफिनाइट आर्टिकल वापरले आहे. तसेच जेव्हा एखादे नाऊन या जगात एकच असेल त्यावेळी आपण दचा उच्चार दी असा करतो. जसं की द अमिताभ बच्चनच्या ऐवजी दी अमिताभ बच्चन, द ताजमहलच्या ऐवजी दी ताजमहल, द इंडियाच्या ऐवजी आपण दी इंडिया असं म्हणतो. आता आपण आर्टिकलचा दुसरा प्रकार इनडेफिनाइट आर्टिकल म्हणजे काय ते पाहूया. जेव्हा आपण नेहमीच्या जनरल शब्दांविषयी बोलतो तेव्हा इनडेफिनाइट आर्टिकल ए किंवा ए एन म्हणजे एन आर्टिकलचा वापर होतो. यामध्ये ज्या शब्दांची सुरुवात कॉन्सोनंटने होते किंबहुना ज्या शब्दांच्या उच्चारांची सुरुवात वोवेल्सने म्हणजे ए, ई, आय, ओ, यू यापैकी कोणत्याही अक्षराने होत नाही अशा शब्दांना ए या आर्टिकलचा वापर केला जातो. यावेळी एचा उच्चार अ असा होतो, जसं की अ कॅट, अ बर्ड, अ चाइल्ड, अ डॉक्टर. याला अपवाद असेही काही शब्द आहेत, जसं की युनिव्हर्सिटी. या शब्दाची सुरुवात नियमानुसार कॉन्सोनंटने होत नाही, पण युनिव्हर्सिटी या शब्दाचा उच्चार करताना यू म्हणजे वाय या अक्षराने होते आणि वाय हे कॉन्सोनंट आहे. म्हणूनच युनिव्हर्सिटी या शब्दाच्या सुरुवातीला यू हे वोवेल्स असूनही एनच्या ऐवजी ए वापरतात. तसेच ज्या शब्दांची सुरुवात वोवेल्सने म्हणजे ए, ई, आय, ओ, यू यापैकी कोणत्याही अक्षराने होते किंबहुना ज्या शब्दांच्या उच्चारांची सुरुवात वोवेल्सने होते अशा शब्दांना एन या आर्टिकलचा वापर होतो. जसं की एन ॲपल, एन एग, एन अम्ब्रेला, एन ऑरेंज. याला अपवाद असेही काही शब्द आहेत, जसं की ऑनेस्ट. या शब्दाची सुरुवात नियमानुसार वोवेल्सने होत नाही, पण ऑनेस्ट या शब्दाचा उच्चार करताना ओ म्हणजे ओ या अक्षराने होते आणि ओ हे ओवेल्स आहे. म्हणून ऑनेस्ट या शब्दाच्या सुरुवातीला एच हे कॉन्सोनंट असूनही एच्या ऐवजी एन वापरतात. तसेच ज्याप्रमाणे आर्टिकल नेहमी सिंग्युलर कॉमन नाऊनसाठीच वापरली जातात, त्याचप्रमाणे ती कोठे वापरली जात नाहीत हेही माहीत असणं आवश्यक आहे. जसं की कोणत्याही गेमसाठी, कोणत्याही लँग्वेजसाठी, कोणत्याही ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनसाठी, कोणत्याही सब्जेक्टसाठी, कोणत्याही सीझनसाठी, लॉट्स ऑफ किंवा आउट ऑफसाठी, कोणत्याही फेस्टिवलसाठी, कोणत्याही अनकाउंटेबल नाऊनसाठी, कोणत्याही प्रॉपर नाऊनसाठी, कोणत्याही मील्ससाठी, कोणत्याही रिलेशनसाठी आर्टिकल वापरले जात नाहीत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला आर्टिकल याविषयी जी कन्सेप्ट मी शिकवली आहे ती कॉमन आणि नॉर्मल आहे. आर्टिकल याविषयी प्रॅक्टिस टेस्ट आणि ॲनिमेशनसहित इन डिटेलमध्ये कन्सेप्ट शिकण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले ई गुरु ॲप डाउनलोड करा. तसेच तुम्हाला इंग्रजीच्या कोणत्याही इतर विषयांवर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की फिल इन द फॉलोइंग ब्लँक्स. हरी इज प्लॅनिंग टू बाय डॅश डॅश न्यू कार. आणि तुमचे ऑप्शन आहेत ए, बी, एन, सी, द आणि डी नन ऑफ अबोव.
या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्यामुळे तुम्हाला येणारे उत्तर हे बरोबर आहे की नाही हे समजेल. तसेच लिहिल्यामुळे तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे असे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. त्यामुळे या व्हिडिओमधून तुम्ही थोडं जरी काही शिकला असाल तर ई गुरु चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.